कोविड या एका शब्दानं आपलं जग अक्षरशः बदलून टाकलं, नाही का? पण सगळ्यात मोठा, सगळ्यात खोलवर परिणाम कुठे झाला असेल? तर तो झालाय आपल्या शिक्षण पद्धतीवर आणि आपल्या विद्यार्थ्यांवर. हा बदल किती खोलवर गेला आहे, हेच आज आपण आकडेवारीच्या आणि अनुभवांच्या आधारे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, कालपर्यंत शिक्षण म्हणजे काय होतं? वर्गातली ती गर्दी, फळ्यावरचा खडू आणि शिक्षकांचं लेक्चर, बरोबर? आणि आज समोर आहे फक्त एक मोबाईल स्क्रीन, सोबतीला आहे एकटेपणा आणि घरातून काम करण्याची पद्धत. शिक्षणाच्या जगात झालेलं हे स्थित्यांतर किती मोठं आणि नाट्यमय होतं, हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. तर हा जो प्रचंड बदल आहे, तो आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी ही व्यवस्था अचानक थांबली कशी? मग या पडद्यामागचं खरं वास्तव काय होतं? या सगळ्याबद्दल खुद्द विद्यार्थी काय म्हणतायत? आणि यातून जे का नव्या विद्यार्थ्याची जी ओळख तयार झालीय, ती नेमकी काय आहे? आणि सगळ्यात शेवटी आता पुढे काय करायला हवं? चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, थांबलेली शिक्षण व्यवस्था. आणि हो, हा फक्त एक छोटा मोठा बदल नव्हता, तर हा होता शिक्षण व्यवस्थेवर झालेला संपूर्ण देशातला एक अनियोजित, जबरदस्तीचा प्रयोग. आणि हा प्रयोग किती प्रचंड होता याचा अंदाज या आकड्यावरून येईल. 35.6 कोटी. हो, तब्बल 35.6 कोटी तरुण-तरुणी, म्हणजे 10 ते 24 वयोगटातले, ज्यांना एका रात्रीत ऑनलाईन शिक्षणाच्या जगात ढकलून देण्यात आलं. जरा विचार करा, ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. किती मोठा हा धक्का असेल? पण हे आकडे ना, कथेची फक्त एक बाजू सांगतात. या आकड्यांच्या पलीकडे एक असं वास्तव आहे जे सहजासहजी दिसत नाही. या डिजिटल बदलाची एक खूप मोठी मानवी किंमत आपल्याला चुकवावी लागलीय. आणि तेच आपण आता आपल्या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. त्या स्क्रीनच्या मागे काय काय दडलं होतं? तर प्रचंड मानसिक आणि भावनिक ताण होता. एक प्रकारचा आळस आणि नकारात्मकता सगळीकडे पसरली होती. एकटेपणाची भावना तर इतकी वाढली की विचारायलाच नको. आणि हा सगळ्यावर कळस म्हणजे कुटुंबांवर आलेला तो आर्थिक बोजा आणि डिजिटल माहितीचा तो न संपणारा भडीमार. या सगळ्या गोष्टींनी विद्यार्थ्यांना आतून अक्षरशः पोखरून टाकलं. आणि हा जो संघर्ष आहे ना, त्याला एक मानवी चेहरा आहे. फक्त एक उदाहरण आहे का? एका स्थानिक चहावाल्याचं हे वाक्य आहे. ते म्हणतात, मी माझ्या मुलाला एका गिराईकाचा स्मार्टफोन दिलाय. मला दुसरा परवडणार नाही. फक्त हा चहाचा धंदा बंद पडायला नको, एवढंच मी पाहतोय. बघा, एका वाक्यात त्यागाची आणि संघर्षाची किती मोठी हृदयस्पर्शी कहाणी सांगितलीय. बरं, आतापर्यंत आपण परिस्थिती पाहिली, पालकांचा संघर्ष पाहिला, पण ज्यांच्यासाठी हे सगळं होतं ते विद्यार्थी, ते स्वतः काय विचार करतात? आत्ता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येतोय, जिथे आकडेवारीच आपल्याला सांगेल की ह्या पिढीने नेमका काय निकाल दिलाय. आणि पहिलाच आकडा खरं सांगायचं तर धक्कादायक आहे. आज फक्त 32% विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांनी पारंपरिक वर्गात जाऊन शिकावं. उरलेले तब्बल 68% विद्यार्थी ऑनलाईन किंवा इतर नव्या पद्धतींना प्राधान्य देत आहेत. म्हणजे विचार करा, जवळजवळ 2/3 पिढीने पारंपरिक शिक्षणाकडे एक प्रकारे पाठ फिरवलीये. आणि हा आकडा जर तुम्हाला मोठा वाटत असेल, तर पुढचा आकडा ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. तो त्याहूनही जास्त गंभीर आहे. तब्बल 68% विद्यार्थ्यांना सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल कोणतीही वैयक्तिक बांधिलकीच वाटत नाही. जणू काही व्यवस्थेशी असलेलं त्यांचं नातंच तुटून गेलंय. त्यांची माहिती मिळवण्याची, अभ्यास करण्याची साधनंसुद्धा पूर्णपणे बदलली आहेत. बघा, 40% विद्यार्थी आता ई-बुक्स आणि डिजिटल नोट्सवर अवलंबून आहेत, आणि दुसरे 40% व्हिडिओ लेक्चर्सवर. आणि आपली पारंपरिक छापील पुस्तकं, त्यांचा वापर आता फक्त 32%वर आलाय. म्हणजे स्पष्ट आहे, डिजिटल माध्यमांनी पुस्तकांना खूप मागे टाकलं आहे. मग प्रश्न असा येतो की शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वासच जर कमी झाला असेल, तर मग आधारासाठी हे विद्यार्थी कुणाकडे बघत आहेत? ह्याचं उत्तरही अगदी स्पष्ट आहे. तब्बल 75% विद्यार्थी सांगतात की त्यांचे मित्र आणि त्यांचं कुटुंब हेच त्यांचा मुख्य आधारस्तंभ आहेत. शिक्षक आणि शिक्षण संस्था या यादीत खूप खूप मागे आहेत. तर या सगळ्या आकड्यांमधून, या सगळ्या अनुभवांमधून एका नवीन विद्यार्थ्याची, एका नव्या लर्नरची प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. आपल्या चौथ्या भागात आपण याच नवीन विद्यार्थ्याची ओळख करून घेणार आहोत. या नवीन विद्यार्थ्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत बरं का. पहिलं म्हणजे त्याला वाचण्यापेक्षा पाहून शिकायला जास्त आवडतं, व्हिज्युअल लर्निंग.
दुसरं, त्याला प्रत्येक गोष्टीवर लगेचच्या लगेच फीडबॅक हवा असतो, तात्काळ निकाल. तिसरं, तो हार्डवर्कपेक्षा टेक्नॉलॉजी वापरून स्मार्ट वर्क करण्यावर जास्त भर देतो. आणि एक गंमत म्हणजे एकीकडे त्याला ग्रुपमध्ये काम करायला आवडतं, पण अभ्यास करायला बसला की मात्र त्याला एकटेपणा हवा असतो. आहे की नाही विरोधाभास? पण या सगळ्या बदलात एक खूप मोठी आणि दुर्दैवी किंमत चुकवावी लागलीय. एक खूप मोठं नुकसान झालंय आणि ते म्हणजे ह्या संशोधनानुसार विद्यार्थ्यांमधलं वेळ व्यवस्थापनाचं कौशल्य म्हणजे टाईम मॅनेजमेंट स्किल्स जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालंय. हे खूपच गंभीर आहे. हे सगळं जर आपण एकत्र करून पाहिलं तर या नवीन विद्यार्थ्याची मानसिकता आपल्याला अगदी स्पष्ट दिसते. एक, तो आता बाहेरून मिळणाऱ्या बक्षिसांसाठी नाही तर आतून येणाऱ्या प्रेरणेसाठी काम करतो. 2, त्याला पारंपरिक परीक्षांची चौकटच मान्य नाहीये. 3, बदलांशी जुळवून घेताना त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतोय. आणि 4, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की औपचारिक शिक्षण व्यवस्थेबद्दलचा त्याचा आदर खूप कमी झालाय किंवा जवळजवळ नाहीसाच झालाय. आणि हे सगळं आपल्याला घेऊन जातं शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, कृतीची गरज. विद्यार्थ्यांचा निकाल तर लागलाय, तो आपल्यासमोर आहे. पण भविष्य, ते अजूनही लिहिलेलं नाहीये. ते भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा एकच अगदी स्पष्ट आणि न टाळता येणारा निष्कर्ष आहे: भारताची तरुण पिढी, आपली युवा पिढी पारंपरिक शिक्षण पद्धतीला नाकारत आहे, रिजेक्ट करत आहे. मग एकच प्रश्न उरतो: जर जुन्या वाटा, जुन्या पद्धती नाकारल्या जात असतील तर त्यांच्या जागी आपल्याला नवीन काय उभं करावं लागेल? यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे. आणि शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचं सार कबीराच्या ह्या एका ओळीत सामावलेलं आहे. ही एक ताकीद पण आहे आणि एक आवाहन पण. उठो ज्ञानी, खेत संभालो. ह्याचा अर्थ सरळ आहे: ज्ञानी लोकांनो, आता जागे व्हा आणि आपलं क्षेत्र सांभाळा, कारण शिक्षणाच्या या शेताची नव्याने मशागत करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.